बघा, मागच्या लेक्चरला आपण बघितलं की तुमचे स्विचेस जर सिरीजमध्ये असतील म्हणजे एका पुढे एक असतील तर तुमचं स्विचची पोझिशन आणि लॅम्पची पोझिशन काय असते. तर आपण बघितलं की दोन्ही जर तुमचे दोन्ही स्विच ऑन असतील तरच तुमचा लॅम्प पेटतो, नाहीतर तो पेटलेला नसतो. तेच आपण ट्रू फॉल्सच्या टेबलशी टॅली करून बघितलं तर पी आणि क्यू हे दोन्ही ट्रू असतील तरच हे ट्रू होतं. म्हणजेच हे काय तर पी अँड क्यूचं टेबल आहे, म्हणजे हे कंजंक्शन होतं. म्हणजे आपल्याला काय कळलं की दोन स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर एकाला आपण पी मानणार, दुसऱ्याला क्यू मानणार आणि त्याचं नोटेशन आपण तयार केलं पी अँड क्यू. आता हेच ट्रू फॉल्सचं टेबल आपल्याला स्विचिंग सर्किटमध्ये इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल म्हणून 1 1 आणि 0चं करायचं. म्हणजे आपण लक्षात काय ठेवणार आहे तर 1 1 असेल तरच 1, म्हणजे दोन स्विचेस S1 आणि S2 हे असे सिरीजमध्ये जोडलेले असतील एका पुढे एक, तर आपण त्याला म्हणणार एका स्विचला P म्हणजे स्विच S1 झाला, Q म्हणजे स्विच S2 झाला आणि हे जे काही आहे स्विचेस सिरीजमध्ये जोडलेले याला आपण म्हणणार लॉजिकमध्ये P अँड Q. आता हे असंच आपल्याला दुसऱ्या पद्धतीत करायचं आहे. कुठलं बघा, टू स्विचेस इन पॅरलल. आता मागाच्या ह्याच्यात आपण काय बघितलं ते स्विचेस आपले एका समोर एक होते. आता हे दोन्ही स्विचेस हे एका खाली एक आहेत, म्हणजे नावातच आहे पॅरलल, एका खाली एक आहे. आणि मग ते दोन्ही स्विचेस आपण बॅटरी आणि लॅम्पनी जोडलेले. मग आपण काय करणार, या पहिल्या स्विचला म्हणणार P, या दुसऱ्या स्विचला म्हणणार Q आणि आपला L म्हणजे कोण आहे तर लॅम्प आहे. मग आता याची पोझिशन आपण बघू आधी. आता S1 म्हणजे तुम्ही काय म्हटलंय तर P म्हटलंय, S2 म्हणजे Q म्हटलंय. आता बघा बरं, हे दोन्ही स्विचेस S1 आणि S2 लक्षात घेऊ, हे दोन्ही मी ऑन ठेवले तर काय होईल बघा. आता मला दोन्ही ऑन करायचे म्हणजे S1 पण मी असं खाली दाबणार, S2 पण खाली दाबणार. होईल काय बघा, इथून बॅटरी मधून करंट आलेला इथून इथं जाणार, इथपर्यंत जाणार, तोच करंट असा पुढून पुढे जाणार आणि इथपर्यंत जाणार. आता हे दोन्ही स्विचेस मी खाली दाबणार आहे म्हणजे ते इथं टेकणार आणि इथं टेकले की करंट पुढे जाणार, तो इथून एकत्र होऊन लॅम्प पर्यंत जाणार, म्हणजे आपला लॅम्प पेटणार आहे, ऑन होणार आहे. म्हणजे दोन्ही स्विचेस जर ऑन असतील तर हे काय झालं, लॅम्प आपला ऑन झाला. आता बघूयात आपण की S2 स्विच ऑफ केला तर काय होईल. बघा बरं, लॅम्प मधला हा करंट आहे, सॉरी बॅटरीतला हा करंट आहे, हा इथून इथपर्यंत गेला, दोघांच्या इथपर्यंत गेला. आता तुम्हाला काय करायचं आहे, S1 ऑन करायचं आहे. S1 ऑन करायचं आहे म्हणजे हे तुम्ही खाली दाबणार आहे. हे जर खाली दाबलं तर हा करंट इथं जाणार, इथून तो असा पुढे जाणार आहे, बरोबर. पण तुम्ही S2 ऑफ ठेवणार आहे म्हणजे हे इथंच संपलाय करंट, पण हा करंट पुढे आलाय आणि तो लॅम्प पर्यंत जाणार म्हणजे पुन्हा लॅम्प पेटणार आहे, म्हणजे लॅम्प ऑन असेल. म्हणजे S1 जरी ऑन असला तरी लॅम्प पेटणार आहे. आता आपण काय करूयात तर S2 जो आहे हा S2 ऑन ठेवूयात आणि S1 ऑफ ठेवूयात. बघा काय होईल, बॅटरी मधनं असा करंट बाहेर आलेला आहे, तो करंट आता इथून इथपर्यंत जाणार या दोन्ही टोकांपर्यंत. आता आपल्याला काय करायचंय, S1 ऑफ ठेवायचं आहे म्हणजे ही पोझिशन आहे तशीच ठेवायची. हा स्विच खाली दाबायचा नाही, पण हा स्विच खाली दाबायचा आहे. मग हा स्विच जर खाली दाबला तर इथपर्यंत आलेला करंट इथे जाणार आणि तो करंट इथून पुढे जाऊन परत लॅम्प पर्यंत पोहोचणार म्हणजे पुन्हा लॅम्प पेटणार आहे. आता दोन्ही स्विच ऑफ ठेवले तर काय होईल बघा, दोन्ही स्विच ऑफ ठेवले तर बॅटरीतनं आलेला करंट इथून दोन्हीकडे जाणार आणि इथपर्यंतच संपणार आहे. याच्या पुढे तो जाणार नाही कारण आपण दोन्ही स्विच खाली दाबणार नाहीये, आपण ते ऑफ ठेवणार आहे. त्यामुळे लॅम्प पर्यंत करंट जाणार नाही, त्यामुळे लॅम्प पेटणार नाही. ही झाली तुमची लॅम्प आणि स्विचेसची पोझिशन. मग आता तुम्हाला काय कळलं, जर दोन्ही स्विचेस ऑफ असतील तर तुमचा लॅम्प काय होतोय, ऑफ होतोय. आता हेच आपलं ट्रू फॉल्स टेबल कसं असतंय बघा. तर तुम्हाला माहिती आहे ऑन म्हणजे T असतो, ऑफ म्हणजे F असतो. आपल्याला या टेबलने काय सांगितलं की हे जर दोन्ही ऑफ असतील, P आणि Q दोन्ही ऑफ असतील तरच हे ऑफ होते. आणि हे असं कधी होतं तर P और Q ला होतं. म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, जर दोन स्विचेस असे पॅरलल मध्ये असतील, एका खाली एक असतील, तर एका स्विचला आपण म्हणणार P, दुसऱ्या स्विचला म्हणणार Q आणि ही कोणाची पोझिशन झाली तर P और Q ची झाली. आता हेच टेबल आपण 1 0 मध्ये करणार आहे, ट्रू फॉल्स मध्ये करणार नाही. म्हणजे आपण लक्षात काय ठेवलं तर दोन्ही 0 असतील तर 0 आलं. हे स्विचेस पॅरलल मध्ये असतील तर P और Q आणि तुमचे स्विचेस जर सिरीज मध्ये असतील
हे असे एका पुढे एक, तर ते झालं P and Q. बघा क्वेश्चन बघतोय आपण. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. एक तुम्हाला डायग्राम दिलेली असेल आणि या डायग्राम वरून तुम्हाला स्विचिंग सर्किट लिहायचं आहे. या स्विचिंग सर्किटचं तुम्हाला लॉजिकल एक्सप्रेशन लिहायचं आणि त्याच्यावरून त्याचं टेबल काढायचं. टेबल म्हणजे आपण जसं ट्रूथ टेबल काढतो तसं इनपुट आउटपुट टेबल काढायचं. आपल्याला बघितलं आपण की जर एका पुढे एक असतील, सिरीज मध्ये असतील तर आपण अँड ने जोडणार आहे आणि एका खाली एक असतील तर ऑर ने जोडणार आहे. मग आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. बघा एक्झाम्पल काय आहे. आता हे तुमचं जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे कसं बघा. तर एक आहे इथं स्विच S1, हा आहे स्विच S2 आणि हा आहे स्विच S3. म्हणजे तुम्हाला 3 स्विचेस दिसतात ना, S1, S2 आणि S3. म्हणजे आपले 3 लॉजिक मधले व्हेरिएबल असतील. एक असेल P, दुसरा असेल Q आणि तिसरा असेल R. आलं. मग आता हा जो P आहे, या P ला आपण म्हणणार स्विच S1, या Q ला म्हणणार स्विच S2 आणि या R ला म्हणणार स्विच S3. मग आता हे दोन बघा पहिल्यांदा, हे एका पुढे एक आहेत आणि एका पुढे एक आहेत, याचा अर्थ ते काय झालं तर सिरीज मध्ये गेले. आणि सिरीज मध्ये जर असतील तर आपण ते कसं लिहितो तर अँड लिहितो, बरोबर आहे ना. म्हणजे हे काय झालं S2 आहे. S2 म्हणजे कोण झाला Q झाला आणि S3 म्हणजे R झाला. म्हणजे हे एवढं जे सिरीज मध्ये जोडलंय हे काय आलं तर Q and R झालं. तर हा कोण आहे बघा S1 आहे. S1 म्हणजे तो कोण झाला P झाला. चला मग तुम्ही हे काढलं हे काढलं. आता हे दोन एका खाली एक दिसतात तुम्हाला आणि एका खाली एक जर असतील तर आपण ते कशाने जोडणार आहे तर ऑर ने जोडणार आहे. म्हणजे तुमचं काय झालं, पहिला झाला P ऑर Q and R. हे तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन झालं. आता हेच आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. आता उत्तरामध्ये आपण कसं लिहिणार बघा. तर आपण लिहिताना आपल्याला सगळं लिहायचं आहे की P कोण आहे, Q कोण आहे आणि R कोण आहे. मग आपण उत्तर लिहिताना म्हणणार लेट P the switch S1, Q म्हणणार the switch S2 आणि R पण आहे आपला, याला म्हणणार the switch S3. आला. आणि लॅम्प म्हणूयात, L आपला कोण आहे तर लॅम्प आहे. आता दिलेलं सर्किट हे आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये लिहायचं. लॉजिकल एक्सप्रेशन आपण काढलं काय होतं, म्हणून आपण लिहिणार गिव्हन सर्किट इज एक्सप्रेस्ड ॲज. काय होतं आपलं लॉजिकल एक्सप्रेशन तर P ऑर Q and R. हे दिलेलं सर्किट आपण लिहिलं. मग आता याचं टेबल तयार करायचं, याचं इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं किंवा स्विचिंग टेबल करायचं. मग लिहा, खाली आपण लिहिणार इनपुट आउटपुट टेबल इज. मग आता इनपुट आउटपुट टेबल करायचंय. याचं टेबल जसं आपण लॉजिकल ट्रूथ टेबल तयार केली तसंच टेबल तयार करायचंय. कसं होईल बघा. तर P Q R आहेत म्हणजे 3 सिंपल स्टेटमेंटचा आपण वापर केलाय. प्राइम कंपोनंट 3 आहेत म्हणजे आपलं टेबल हे 8 रोच असेल. पहिला झाला P, दुसरा झाला Q, तिसरा झाला R. आता आपण हे 8 रोचं टेबल करताना ट्रू फॉल्स न करता काय लिहिणार तर 1 0 करणार. म्हणजे ट्रू म्हणजे 1 म्हणणार आणि फॉल्स म्हणजे 0 म्हणणार. म्हणजे हे 1 1 1 1 जे 4 ट्रू म्हणत होतो त्याच्याऐवजी 1 लिहिलं आणि 4 फॉल्स म्हणत होतो त्याच्याऐवजी 0 म्हटलं. पुन्हा 2 1 2 0 2 1 2 0. हे कसं म्हटलं होतं आपण आधी 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स. नंतर एक ट्रू एक फॉल्स लिहित होतो. आता 1 0 1 0 1 0 1 0 म्हणणार. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे
तर ते टेबल कम्प्लीट करणार आहोत. ते टेबल कम्प्लीट करायला आपल्याला पुढं काय करणार बघा. गणिताचा नियम सांगतो आपल्याला ब्रॅकेट काढा. मग ब्रॅकेट जर काढलं तर आपल्याला आधी काय काढलं पाहिजे, क्यू अँड आर काढलं पाहिजे. सो क्यू अँड आर. आता तुम्ही लक्षात काय ठेवलंय, तर तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन तुम्हाला काय सांगतो, तर सिरीज आणि याच्या इथं बघा, जर असं एका खाली एक असेल तर आपण म्हणणार ऑर. ऑरचं तुम्ही लक्षात काय ठेवलं, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे दोन्ही झिरो असेल तर झिरो. आणि ते जर सिरीज मध्ये असेल तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, किंवा दोन्ही वन असेल तर वन. मग आपण तेच लक्षात ठेवलं. अँड आहे, अँड आपण काय म्हणतो, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे तुम्ही काय शोधणार, दोन्ही वन असेल तर वन. पुन्हा बघा दोन्ही वन कुठे आहे, इथे. दोन्ही वन असेल तर वन, अदरवाइज इट इज झिरो, म्हणजे फॉल्स झालं. आता हे पुन्हा पी ला जोडायचं. सो पी ऑर क्यू अँड आर. आता ऑर ने जोडायचंय, एक हा कॉलम आणि एक हा कॉलम ऑर ने जोडला. ऑरचं टेबल तुम्ही कसं लक्षात ठेवलंय, तर दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे तुम्ही काय शोधणार आहे, तर दोन्ही झिरो असेल तर झिरो. सापडलं, इथं दोन्ही झिरो आहे, इथं दोन्ही झिरो आहे, इथं दोन्ही झिरो. हे तुमचं बाकीचं झालं वन. आलं. पुढचं बघा, पुढची ही डायग्राम आहे आपली. काय काय दिसतंय, S1 S2 डॅश S3 S2 डॅश S3 डॅश. म्हणजे तुम्हाला दिसतंय 1 2 3 2 3 असे दिसतात. म्हणजे 1 2 आणि 3 असे तीन स्विचेस आहेत तुमचे. म्हणजे तुम्हाला P Q आणि R कन्सिडर केले पाहिजे. मग आपण केलं, लेट P द स्विच S1, Q काय झाला, स्विच S2, आणि R झाला स्विच S3 झाला. आता बघा बरं, हे जे दोन स्विचेस आहेत, हे दोन स्विचेस एका खाली एक आहेत. एका खाली एक म्हणजे पॅरलल आहेत, आणि पॅरलल असेल तर काय येतं, ऑर येतं. मग आता S2 डॅश आहे हे. मग S2 डॅश आणि S3. S2 डॅश कोण असतो, तर हा S1 जर P असेल तर तुमचा S2 डॅश म्हणजे सॉरी S1 डॅश म्हणजे कोणाला, तर निगेशन P आला. S2 डॅश कोणाला, निगेशन Q आला. आणि S3 डॅश कोणाला, तर निगेशन R आला. मग आता हे कोण असेल, तर निगेशन Q असेल, आणि हे R असेल, आणि हे ऑर ने जोडायचे. म्हणजे हे काय झालं, तर याचीच फक्त व्हॅल्यू झाली निगेशन Q और R झालं. आलं. नंतर हे आणि हे एका पुढे एक दिसतात बघा तुम्हाला, एक हे आणि एक हे, दोन्ही हे एका पुढे एक आहेत. एका पुढे एक म्हणजे सिरीज मध्ये आहेत, आणि सिरीज मध्ये असेल तर मधलं सिम्बॉल काय असतं, अँड असतं. तर हा कोण आहे, तर S1 आहे. S1 म्हणजे तुमचा P असतो. मग हे दोन्ही तुम्हाला अँड ने जोडायचे, सिरीज ने जोडायचे. म्हणजे तुम्ही हे अख्खं जे हा तुमचा P आहे, हे आणि हे कशाने जोडणार आहे, तर अँड ने जोडणार आहे. म्हणजे हे एवढं तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन काय झालं बघा, तर हे झालं P अँड निगेशन Q और R झालं. आता हे दोन कोण आहेत बघा, तर एक आहे S2 डॅश आणि दुसरा आहे S3 डॅश. आता S2 डॅश म्हणजे काय असणार, निगेशन Q असणार, आणि S3 डॅश म्हणजे निगेशन R असणार. आणि ते दोन्ही सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये आहेत म्हणजे एका पुढे एक आहेत, एका पुढे एक म्हणजे अँड आहेत. म्हणजे हे काय झालं तुमचं, हे एवढंच काय झालं, निगेशन Q अँड निगेशन R झालं. बरोबर, हे एवढंच झालं. आता परत हे जे सगळं आहे, हे सगळं आणि हे एका खाली एक आहेत, आणि एका खाली एक असेल तर तुम्हाला हे आणि हे एका खाली एक म्हटल्यावर पुन्हा ऑर ने जोडायचे. बरोबर, म्हणजे हे दोन्ही तुम्हाला ऑर ने जोडायचे. म्हणजे तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन काय झालं बघा, हे तुमचा वरचा पार्ट झाला P अँड निगेशन Q और R. हे संपलं. याला चौकटी कंस करायचा, कारण हे टोटली सेपरेट याला जोडलं गेलंय. और निगेशन Q अँड निगेशन R.
हे तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन झालं. आलं? मग तुम्ही लिहिणार द गिवन सर्किट इज एक्सप्रेस ॲज. हे सगळं तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन झालं. आता या लॉजिकल एक्सप्रेशनचं तुम्हाला ट्रुथ टेबल तयार करायचं. मग आता तुम्हाला दिसतंय तुमच्या डायग्राममध्ये S1, S2, S3 आहेत किंवा तुमच्या लॉजिकल एक्सप्रेशनमध्ये P, Q आणि R आहेत. म्हणजे तुमचं टेबल हे 8 रोचं तयार होणार आहे. म्हणजे आपल्या टेबलमध्ये आता पहिला कॉलम असेल P चा, दुसरा असेल Q चा, तिसरा असेल R चा. आता सगळं 1 0चं टेबल करायचं आहे. म्हणजे 4 1 झाले आणि 4 0. या 2 1 च्या समोर 1 1 लिहायचं, नंतर 2 1 च्या समोर 0 0, मग परत 1 परत 0 1 0 1 0 1 0 1 0. हे तुमचं ट्रू फॉल्सच्या टेबल प्रमाणे आपण करून घेतले पहिले 3 कॉलम. आता नंतर तुम्ही काय करणार आहे ते. आता तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन आहे हे. मग याच्यात आता काय काय दिसतंय तुम्हाला? तर निगेशन Q दिसतंय, निगेशन Q दिसतंय, निगेशन R दिसतंय. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काढणार निगेशन Q आणि निगेशन R. म्हणजे पुढचं कॉलम आपण करणार निगेशन Q आणि निगेशन R. आता Qचं निगेशन करायचं आहे. Qचं निगेशन म्हणजे फॉल्स असेल तर फॉल्सचं निगेशन झालं ट्रू, ट्रूचं निगेशन झालं फॉल्स. तसंच 1चं निगेशन होणार 0, 0चं निगेशन होणार 1. पुन्हा 1चं निगेशन होणार 0, 0चं निगेशन होणार 1. परत 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1, 0 1 0 1 0 1. आलं? हे तुम्ही Q आणि Rचं निगेशन काढलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये पहिल्यांदा तुम्हाला काढावं लागेल निगेशन Q और R. आता कुठे निगेशन Q बघा इथे आहे आणि R इथे आहे. आता हे दोन्ही OR ने जोडलेत. ORचं टेबल तुम्हाला काय सांगतो, तर दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. म्हणजे तुम्ही काय शोधणार, तर दोन्ही 0 असेल तरच 0. मग आता एक R आहे आणि एक निगेशन Q आहे, याच्यामध्ये तुम्ही दोन्ही 0 शोधायचे. सापडले का? जिथं दोन्ही 0 असतील तिथं हे झालं 0, जिथं दोन्ही 0 असतील तिथं हे झालं 0, बाकी कुठंच नाहीये, बाकी सगळीकडे हे झालं 1. बोला पुढे. आता हे तुम्हाला P ला जोडायचं आहे. म्हणजे तुमचा पुढचा कॉलम झाला P and negation Q or R. असा तुमचा पुढचा कॉलम झाला. मग आता काय होईल बघा बरं, एक P आहे आणि एक निगेशन Q और R आहे. आता हे दोन आहेत, मध्ये अँड आहे तुमचं. अँडचं कॉलम तुम्ही कसं लक्षात ठेवलाय, तर दोन्ही 1 असेल तर 1, म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. मग दोन्ही 1 जिथं असेल तिथंच ते होणार 1. म्हणजे इथं झालं 1, पुन्हा कुठं 1 झालं बघा, इथं झालं 1, पुन्हा इथं झालं 1 आणि बाकी सगळीकडे ते असेल 0. मला आता हा तुमचा पहिला ब्रॅकेट कंप्लीट झाला, वरचं कंप्लीट झालं. आता तुम्हाला पुढचं करायचं आहे निगेशन Q and निगेशन R करायचं आहे. मग निगेशन Q and निगेशन R बघा बरं, हे दोन्ही कॉलम आहेत निगेशन Q आणि निगेशन R चे. अँडचं टेबल तुम्हाला काय सांगतं, तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे दोन्ही 1 असेल तर 1. मग दोन्ही 1 कुठं कुठे आहेत बघा, आपण दोन्ही 1 आपल्याला इथं भेटला म्हणजे हे झालं 1. दोन्ही 1 कुठे आहेत बघा, इथं आहे, म्हणजे हे झालं 1. बाकीचं सगळ्या ठिकाणी ते झालं 0. आलं? आता तुम्हाला काय करायचंय, तर तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन असं आहे, तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन असं आहे. आता तुम्ही यातलं काय काय काढलं बघा, तर हे तुमचं काढून झालंय ना, हे तुम्ही इथं काढलंय बघा आणि हे तुम्ही इथं काढलंय. तर हे पुन्हा OR ने जोडायचे, म्हणजे हे
अख्खं लिहायचंय तुम्हाला. आणि हे अख्खं इथं काही बसणार नाहीये आपलं. मग आपण आता काय करणार, तर याला म्हणणार ए आणि याला म्हणणार बी, आणि हे पुन्हा ऑर ने जोडायचे. म्हणजे पुढचं तुमचा कॉलम झाला ए ऑर बी. एवढंच, म्हणजे सगळं लिहायची गरज नाहीये. आपण त्याला मानलं ए आणि बी, त्यामुळे पुढचा कॉलम आपला झाला ए ऑर बी. मग काय आलं बघा बरं, ऑर आहे. ऑर म्हटल्यावर पुन्हा काय झालं, तर दोन्ही झिरो असेल तिथं झिरो, बाकीच्या सगळ्या ठिकाणी ते 1 झालं. बघा कुठं दोन्ही झिरो आहेत, इथं आहे, पुन्हा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं मात्र 1 येणार आहे. झालं. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या 8व्या पोझिशनला ते 0 आलं, बाकी सगळीकडे ते 1 आलंय.